त्याच्याबरोबर मेहनत आणि कंटिन्युअस कॉन्सन्ट्रेशन आपल्या पर्टिक्युलर आवडत्या फील्ड मधलं हे जर का विचारात घेतलं तर तू चांगली प्रगती केलेली आहेस. तर मी शुभम डांगेंना प्रथम विनंती करतोय. याचं कारण म्हणजे शुभम माझा क्लोज आहे, त्याच्यामुळे शुभमला मी विनंती करतो त्यांनी पहिले बोलावं. Good evening, respected director Navichandra sir, respected principal sir, Joshi sir, Swapna ma'am, सगळेच. आम्ही सपोर्टिव्ह स्टाफ मध्ये येतो, तेवढा काही बोलण्याचा अनुभव नाही आम्हाला टीचिंग स्टाफ प्रमाणे. तरी मराठीतून करतो कारण मातृभाषेत बोलणं सोपं जातं थोडं. आपण हे एक्सप्रेशन स्टार्ट करतोय कारण बी.के. बिर्लाजींची बर्थ सेंचुरी आणि आपल्या कॉलेजची गोल्डन जुबली ही महत्वाची 2 कारण. तर त्याच्या रिलेटेडचा अनुभव म्हणजे बाबूजींना आम्ही पाहिलं सागर लहरीला. सहज आम्ही गेलेलो काही कामानिमित्त. तेव्हा ते व्हीलचेअर वरती वगैरे यायचे जायचे. मंदिरावरती सकाळी 7:15ची पूजा करायचे. तेव्हाचा त्यांचा अनुभव की आल्यानंतर त्या मंदिरामध्ये 5-7 मूर्त्या आहेत छोट्या, त्यांचे पूजा वगैरे करणं, पंडित असायचे, प्रॉपर पूजा व्हायची तिथे. आणि लांबून बघता बघता ते पिस्सो करायचे काही. ते आम्हाला समजायचं नाही पिस्सो काय म्हणतात ते. तर ते त्या पंडित पुजारी असायचे, त्यांना पैसे देण्यासाठी म्हणून ते पिस्सो करायचे. तो एक अनुभव होता. आणि त्यांचंच पुण्य आहे की आपण गुगल वरती जर सर्च केलं पहिल्यांदा बी.के. बिर्ला तर पहिल्यांदा कॉलेजचं नाव येतं. हे आपली त्यांच्याबद्दलच्या असलेलं एक कामच म्हणता येईल. कॉलेजमध्ये जॉईन झालो आम्ही 2016ला. कॉलेजचे अनुभव, बिर्ला ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला बाहेर ओळख सांगायची गरज नाही पडत. सहज ओळखून जातं की तुम्ही बिर्ला ग्रुपमध्ये आहात, तुमचं वेगळा स्टेटस मानला जातो तिथे. तर कॉलेजमध्ये जॉईन झाल्यानंतर सर आम्हाला जवळपास मी डायरेक्टर सरांची ऍक्शन, प्रिन्सिपल सरांचा पेशन्स, जोशी सरांची ऍडजस्टमेंट या सगळ्याला अनुभवात धरून सगळं काम शिकत गेलो मी सर. कारवा सरांबरोबर भरपूर कम्युनिकेट झालं. सेंचुरी मध्ये बरेचसे अनुभव आले आम्हाला, कसं काम केलं जातं. फक्त काम होतं याचा अर्थ नाही, त्याच्या मागे पेपर्स वर्क खूप महत्वाचे असतात. सँक्शन पासून ते पूर्ण इन्स्टॉलेशन पर्यंतच्या प्रोसेस मध्ये जवळपास बऱ्याच गोष्टी लागतात. आमच्या कामाचं वर्क म्हणजे सर पहिल्यांदा कंप्लेंट आल्यानंतर सुरुवात होते की काम काय. मेंटेनन्स मध्ये असल्यामुळे पहिल्यांदा कंप्लेंट येते, मग बाकीच्या गोष्टींचं सुरुवात होते की याला ही काम द्यायचं, ते काम करून घ्यायचंय किंवा नेटवर्किंगचं काम करायचंय. आणि कॉलेजमध्ये आल्यापासून मी डेस्कटॉप टेक्निशियन होतो पहिल्यांदा, पण तिथून मी नेटवर्किंग मध्ये गेलो, मग फायरवॉलचं शिकत गेलो. आज वायरलेस मध्ये शिकतोय. स्मार्ट क्लासरूम डेव्हलपमेंट केल्यात. एक्झिस्टिंग मेंटेनन्स किंवा न्यू प्रोजेक्टचं अपग्रेडेशन जे काय आहे त्यामध्ये बऱ्यापैकी माहिती आहे मला. पेपर वर्कची भरपूर काही माहिती आहे. सेंचुरी IT मध्ये सर आम्हाला कारवा सरांकडून खूप काही शिकायला भेटलंय. सरांचं मार्गदर्शन असतं सर बऱ्यापैकी, जोशी सरांचा सपोर्ट असतो, त्यामुळे शिकत गेलोय. अकाउंट्स मध्ये आपला सपोर्टिव्ह स्टाफ आहे, तो बिर्ला ग्रुप आपण म्हणतो त्याला, बिर्ला परिवार, यांचा खूप मोठा वाटा असतो प्रत्येकाला उभारून घेऊन जाण्यात. झाल्यानंतर परिवार म्हटल्यानंतर असं वाटत नाही की तुम्ही वेगळ्या एका कॉर्पोरेट लेवलला काम करता. घरात काम केल्यासारखाचा फिलिंग आहे त्याचा भरपूर अनुभव होतो त्याला. धन्यवाद मला इथे बोलायची अपॉर्च्युनिटी दिली.
त्याबद्दल थँक्स डायरेक्टर सरांचं, प्रिन्सिपल सरांचं आणि जोशी सरांचं खास करून. थँक्यू. शुभम, तुला एक दोन प्रश्न विचारू इच्छितो. ऊसाचं पण काम केलेलं आहे, टेंडरिंग. त्या अनुभवाबद्दल काही शेअर. सर, ऊसाचं काम म्हणजे गव्हर्नमेंटचं काम. तर ऊसाचं काम करताना भीती वाटायची की काहीतरी चुकीचं झालं तर कॉलेजचे रेप्युटेशन खराब होईल की काय, कारण प्रत्येक काम 4-4 वेळा चेक करून बघायला लागतं टेंडर अपलोडिंग करताना पण, की एक जरी मिस्टेक झाली आकड्यामध्ये तर पूर्ण ग्राफ बदलला जातो. तर प्रत्येक वेळी अपलोड करताना, चेक करताना किंवा त्याचं मेजरमेंट वगैरे सगळ्या गोष्टी करून फाईल अपलोड करावी लागते. आणि त्याच वेळेला टेंडर आणि प्रायव्हसी त्या गोष्टीचं गुपित खूप जास्त ठेवावं लागतं की कधी ओपन करायचं, कधी खोलायचं, कारण ते शेअर करता येत नाही बऱ्यापैकी. त्याची एक जबाबदारी असल्यासारखी असायची आमच्याकडे किंवा माझ्याकडे म्हणा. मॅनेज करताना मला बऱ्यापैकी जोशी सरांनी मला विश्वासात धरून ते अकाउंट मला दिलंय की तू हँडल कर म्हणून. नेटवर्किंग करताना आपले फायबर्स वगैरे कट झाले तर त्यावेळेला काय प्रकारचे प्रॉब्लेम्स फायबर कट होते ते कुठं होते हे समजतच नाही, कारण इन बिटवीन समजा कुठे स्कूलच्या बाउंड्रीवरती झालं तर रात्री कुठूनही कशीही कट होते, किंवा गाडीने कट झाली, काही इन्सिडेंट झाला, जळाली. मागे आपल्याकडे 2 वर्षापूर्वी फायबर जळालेली स्कूलमध्ये, तर त्याचा इम्पॅक्ट कॉलेजला पण झालेला. तर आम्हाला सर त्या साईट पर्यंत जाईपर्यंत ट्रॅक करत जावं लागतं, सर्व्हर रूम ते मेन लाईन पर्यंत. ते करताना खूप क्रिटिकल होतं आणि पूर्ण इंटरनेट डाऊन होतं, त्यामुळे ते प्रायोरिटी वरती करणं खूप गरजेचं आहे. मग त्याला उद्यावरती ढकलून चालत नाही, ते आजच करून घ्यावं लागतं. त्यामुळे आम्हाला कधी जाताना 7, 8, 9, 10 याचा टाइम मेजरमेंट नसतो. येताना कधीतरी उशीर होतो, पण जायचा टायमिंग आमचा फिक्स नाही. स्मार्ट क्लासरूम सेटअप ऑफलाईन तर हायब्रिड लर्निंग किंवा अशा प्रकारचे ज्याला म्हणतात जे आहे त्याच्यामध्ये आणि ऑनलाईन याच्यामध्ये सेटअप करताना काय तर हायब्रिड लर्निंग आणि फक्त टीम्स वरती शिकवणं याच्यामध्ये खूप फरक आहे, कारण हायब्रिड वरती ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्टुडंट्सला अरेंज करावं लागतं. तो सेटअप करताना आम्हाला टेस्टिंग मध्येच खूप वेळ गेला. जवळपास 1 महिना आम्ही कसं कॅमेरा ऍडजस्ट करायचा, माईक ठेवायचा, काय करायचं याचाच विचार करत होतो. हे करत आता आपण सेटअप पूर्णपणे कम्प्लीट केलाय. तो सेटअप पूर्णपणे टीचर्सनी वापरायला पाहिजे असं माझं रिक्वेस्ट आहे, सगळ्यांकडे रिक्वेस्ट आहे. ते वापरलं जात नाहीये त्याचा. सर्वात चांगलं आपण असं आपल्याकडे i7 with 64 GB 1 TB हार्ड डिस्क अशी कॉन्फिगरेशन घेतल्यानंतरही माझा इंटरनेट स्पीड बऱ्याचदा काही वेळेला डाऊन झालेला असेल. प्राथमिक कारण काय असावं? सर यूज सहसा किंवा तो लोड. आज समजा 100 टीचर्सनी किंवा 50 टीचर्सनी इंटरनेट लाईन यूज करायला घेतली तर प्रत्येक टीचर्स 2 MBPS यूज करत राहतो. बॅक एंड मध्ये पण खूप सारे जवळपास अर्धा इंटरनेट आपलं ऑफिस यूज साठी ठेवलेलं आहे. फाईल्स अपलोड करणं, डाउनलोड करणं किंवा काही स्ट्रीमिंग असतात कंटिन्यू, त्यासाठी ठेवलेलं आहे. प्रत्येकाला 2 MBPS पुरतं असं नाही होत. आणि कधीतरी सर काही सिक्युरिटीजमुळे पण स्पीड स्लो होतं, कारण ते ठेवणं पण गरजेचं आहे. अनवॉन्टेड साईट्सलाही कधी ट्रॅक करतात काही गोष्टी, त्यामुळं फिल्टर असल्यामुळे कधी स्लो होतं इंटरनेट, हे आहे. टीचर एका वेळेला हे ऑडिओ साठी आहे का व्हिडिओ साठी? दोन्हीसाठी.
दुसरा एक आता शेवटचाच प्रश्न, दुसरा एक तुला कॉलेजमध्ये काम करताना तुला कॉलेज अशा काही गोष्टी अशा काही आढळतात की नेटवर्किंग नेटवर्किंग की ज्या खूप डिफिकल्ट आहेत आणि ज्या आपल्याला सोडून द्यायला लागतात? सर आम्ही सोडून असं काहीच नाही दिलं. नेटवर्किंग करताना करायचंय जसं इन्स्ट्रक्शन येतं सेंचुरी किंवा आपल्या कॉलेजमधनं ते करूनच घ्यावं लागतं काही का असं ना. आपण थोडासा वेळ घेतो. IT मध्ये प्लॅनिंग करताना वेळ लागतो, कारण ते एक्झिक्यूट करेपर्यंत क्लायंटला पोचेपर्यंत जर त्याच्यावरती लक्ष ठेवायचं खूप. जसे की आपले 2-3 पुढचे प्रोजेक्ट आहेत क्लाउड्सचे वगैरे, त्याचं टेस्टिंग मागचे 3 महिने झालं चालू आहे. असं एखादी गोष्ट सोडून देता येत नाही. प्रत्येक गोष्ट नेटवर्किंग मध्ये करूनच घ्यावी लागते, कारण समजा टॉप फ्लोअरच्या 4th फ्लोअरला किंवा लायब्ररीपर्यंत इंटरनेट पोहोचणं गरजेचंच आहे. तर आम्ही जिथं होईल तिथे बऱ्यापैकी इंटरनेट पोहोचवलेलं आहे कॉलेजमध्ये आणि ते पोचवायचं प्लॅनिंग चालूच आहे. हे हे कदाचित शेवटचं आता हे एकदम लास्ट एक गोष्टी अशा आहेत की प्रत्येक जण असं सांगतो की माझा PC काही वेळेला प्रॉब्लेम आहे, त्यावेळेला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, त्यावेळेला शुभमला कॉल केला काही वेळेला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, काही वेळेला काही कंपन्यांच्या लेवलवर प्रॉब्लेम काही कंपन्यांच्या प्रॉब्लेम्स असतात. आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे सिस्टम्स आहेत. एक वॉरंटीत आहे, काही वॉरंटीत असतात, काही आउट ऑफ वॉरंटीत असतात. तर ते वॉरंटीवाले सिस्टमला ओपन करता येत नाही, कारण वॉरंटी एक्सपायर होईल. जे आउट ऑफ वॉरंटीत असतात त्याचे पार्ट मागवावे लागतात. त्याचे असे पण आपण स्टँड बाय साठी काही ठेवलेले पण आहेत. तसे नसेल तर काही ऍडजस्टमेंट करून आपण त्यांना देतो. डिफिकल्टी अशीच की तो जो रिपेअर करायचा जो वेळ आहे त्यात थोडासा वेळ होतोच आम्हाला रिपेअर. थोडक्यात असं आहे की आपण बघितलं की जे फॉल्ट्स आपल्या लेवलवर सॉल्व्ह होऊ शकतात ते आपण आपले इंजिनियर करतोच सर. करून देतो. ज्या वेळेला PC ओपन करायचं त्याच्यावर ऍक्च्युअल सर्जरी करायची असते त्यावेळेला आपण त्याला बाहेरून बोलावलं जातं अंडर वॉरंटी. सिस्टम ठेवणं गरजेचं आहे. आपल्याकडे असे स्टँड बाय सिस्टम नाहीये सध्या, की समजा एखादा PC किंवा लॅपटॉप खराब झाला त्यांना काय द्यायचं. समजा रिपेअर होईपर्यंत 7-8 दिवस तर जातात, तोपर्यंत त्याला काय द्यायचं, कारण तो तर हँडिकॅप होऊन जातो तोपर्यंत टीचर किंवा जो पण ऑफिस स्टाफ आहे. साधारणतः असं किती कंटिन्युअस 2%, 5%, 5 तरी 5 PC का 5%? 5 PC घेतलेले बोर्ड आहे, कीबोर्ड आहे, माऊस आहे, हार्ड डिस्क आहे, डिफरंट टाइप्स ऑफ कंपनी, डिफरंट टाइप्स ऑफ मशीन्स पण आहेत. त्याचाच पार्ट त्याला लागतो असं नाही, काही ऑर्डरवरती मागवावे लागतात. तर ते अवेलेबल आपल्याकडे सेट अवेलेबल असेल तर पूर्ण सेट आपण एक्सचेंज करू शकतो. ह्याच्यातलाच एक की प्रश्न आहे, ते स्क्रॅप केलेले त्याच्यातले आपण स्टँडर्ड वापरू शकत नाही का? सर आपल्याकडे 15 वर्ष 10 वर्ष जुने सेटअप आहे. 5 वर्षांपूर्वी जवळपास डेस्कटॉप संपलेला आहे. आपण कॉम्पॅक्ट सिस्टम वरती गेलो आणि कॉम्पॅक्टचा प्रत्येक पार्ट प्रत्येक सेटअपला बसतो असं नाही होत. त्यामुळे ते जुने सिस्टम वापरताय. मला स्टँड बाय रिपेअर करायला बरोबर आहे, तुला रिपेअर करायचं स्टँड बाय PC येतो त्यावेळेला माणसाचं कमीत कमी ते वर्ड ऑफिस मायक्रोसॉफ्ट ऑफिस अजून काही सॉफ्टवेअर वापरत असतील तर ते इन्स्टॉलेशन करून त्याचं काम चालू झालं. स्पीड थोडासा कमी असेल पण त्याला स्टँड बाय सिस्टीम देऊन आपण असं काही विचार करू शकत नाही. आपल्याकडे आता जुने PC एकदम जुना PC म्हटलं तर 2008 आणि लेटेस्ट म्हटलं तरी 2000 म्हणजे जुन्यांमध्ये स्क्रॅप म्हटले तर 2013चा लास्ट सेटअप आहे. त्यामध्ये जर 4 GB वरती किंवा ते ड्युअल कोर सिस्टम्स आहेत त्यांच्यावरती O365 चालत नाहीये. असे प्रॉब्लेम्स आहेत आणि युजर्सला तसे देता पण येत नाही, कारण O365 चाललं नाही तर आपले मेल्स वगैरे चालत नाहीत ना. त्यामुळे त्यांना प्रॉपर 4 GB मिनिमम i3 वाला सिस्टम आम्हाला तयार करून द्यावा लागतो कुठून. ओके, थँक्यू सर. थँक्यू. खूप चांगली माहिती. बरेचसे चांगली माहिती. काही प्रश्न असतात त्याचे थोडीफार प्रमाणात उत्तर दिल्यासारखं आणि थोडस त्याबद्दल समाधान पण होईल त्यांचं, कारण ह्या प्रश्न आहेत तुला पडलेले प्रश्न
माझे तुला प्रश्न आहे ते कोणालाच माहिती तर नसेल मी आता कदाचित. मिस्टर भावेश यांना तर बोलवतो. मी आता की मिस्टर त्यांनी भावेश थँक्यू व्हेरी मच. मिस्टर भावेश मिस्टर भाव इज वर्किंग इन अकाउंट्स इज Osaluke. He is working for last 2 years in accounts. He is a silent worker who is working in a Madam Amol Pandit. Major he is handling मेजर college accounts and KCS. कॉलेज अकाउंट्स अँड जास्त बोलण्यात जास्त योग्य नाही, त्याला मी बोलण्यात थोडी बोलायची संधी देतो, नाही योग्य तर नाही, काय बोलतायत जास्त म्हणून. भावेश Good evening, Director Sir, Dr. Naresh Chandra ji, Principal Sir, Avinash Patil Sir, all Vice Principal Sir and Joshi Sir. मैंने 12 सितंबर 2019 को कॉलेज ज्वाइन किया था. तब मैं फर्स्ट अपने जहांगीर सर से मिला था. उस दिन गणपति विसर्जन था. उस दिन सिर्फ कॉलेज में जहांगीर सर थे और अमोल सर थे, डायरेक्टर सर भी थे, प्रिंसिपल सर थे. तो फर्स्ट टाइम मैं जहांगीर सर से मिला तो उन्होंने मुझे कॉलेज के बारे में समझाया, कैसी वर्किंग है कॉलेज के, क्या क्या कितने पार्ट है, जैसे MCVC डिग्री है, जूनियर है, उन्होंने समझाया. उन्होंने मेरे एक्सपीरियंस के बारे में पूछा तो मैंने बताया. फिर उन्होंने मेरे को डायरेक्टर सर से इंट्रोडक्शन करवाया, प्रिंसिपल सर से करवाया और जोशी सर से करवाया था. तो वो फर्स्ट मेरा इंट्रोडक्शन था कॉलेज में और मेरा फर्स्ट विजिट था कॉलेज में. एक्चुअली मैं 3 साल मैंने CA फॉर्म में काम किया है, शिवके गुप्ता एंड गौरव अरोड़ा एंड एसोसिएट में. मेरी वर्किंग ऑडिटिंग की थी, वाउचिंग की थी और इनकम टैक्स प्रिपरेशन की थी. कॉलेज में आया तो सबसे पहले मुझे अकाउंटिंग समझने में बहुत मुश्किल हुई, क्योंकि बिल्कुल ही डिफरेंट सिस्टम था यहाँ पे काम करने का. तो मुझे 1 साल पूरा उसी में लगा. फिर धीरे धीरे समझ आई काम की, कैसे क्या अकाउंटिंग कैसे चलता है. इसमें अमोल सर ने, स्वप्ना मैम ने मेरे को बहुत ही हेल्प किया, क्योंकि एक्चुअली सारा काम मैंने उन्हीं की सुपरविजन में किया. और जहांगीर सर ने तो मेरे को हर चीज़ के बारे में बताया. उनको कभी कुछ भी पूछने चाहते तो सर कभी मना नहीं करते, हमेशा सर ने हेल्प की. फिर उसके बाद जैसे ही कोरोना आया तो एकदम पूरा सिस्टम एकदम चेंज हो गया. वर्किंग बिल्कुल ऐसा एकदम स्टॉप ही हो गया था. जैसे उस टाइम कोरोना में मुझे याद है कि मेरे कई फ्रेंड्स हैं जिनकी जॉब चली गई थी, क्योंकि सब न्यू ही ज्वाइन थे, फ्रेशर्स थे, और मैं भी इधर न्यू ज्वाइन था. तो मुझे भी बिल्कुल थोड़ा सा टेंशन हुआ कि मैं भी बिल्कुल अभी ही ज्वाइन किया है मैंने. लेकिन जैसे जैसे टाइम निकलता गया और टाइम टू टाइम, उस टाइम पे पेंडेमिक में सैलरी आना सबको बहुत अच्छा फील हुआ कि एक रेपुटेशन थी बिरला ग्रुप की, कि तब मुझे यकीन हुआ कि हाँ ये सच, ये रियलिटी में ये है कि उस टाइम पे इतनी मुश्किल में भी सबको सैलरी मिली और किसी को अपनी जॉब से नहीं जाना पड़ा. तो रियली मुझे उस टाइम फील हुआ कि हाँ मतलब बिरला ग्रुप एक रेपुटेटिव ग्रुप है. आज के टाइम पे मैं केसीएस में बिल पासिंग भी देख रहा हूँ, जिसमें मेजर मेरे जो केसेस में बिल आते हैं, प्रोजेक्ट के आ रहे हैं, NR बिल्डिंग के आते हैं, प्ले स्कूल के आते हैं, और साइड बाय साइड में स्पेंड भी प्रिपेयर करता हूँ. मेरे डिग्री कॉलेज में रिकंसिलेशंस भी हैं, बैंक की फाइनलाइजेशन भी होती है, ऑडिटिंग में भी पूरा मैं सपोर्ट करता हूँ. और जो भी अमोल सर, स्वप्ना मैम और HP जैन सर जो भी आगे काम देते हैं, मैं पूरा करता हूँ उसे और हैंडल करता हूँ. मेरा बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा है. आज अराउंड 3 साल होने वाले हैं. बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा है मेरा. मैंने बहुत कुछ सीखा है इधर, स्पेशली जहांगीर सर से बहुत कुछ सीखा है. अमोल सर ने बहुत हेल्प की है मेरी, एज अ पर्सनली भी बहुत हेल्प की है, एज अ ऑफिशियल भी बहुत हेल्प की है मेरी. स्वप्ना मैम ने भी बहुत हेल्प की है. और सब अभी चल रहा है, अच्छा चल रहा है सब, और आगे भी ऐसा चलेगा. और मैं चाहता हूँ कि जैसे जैसे आज कॉलेज ग्रो कर रहा है, मेरा भी उसमें एक कंट्रीब्यूशन रहे, एक पार्ट रहे. मुझे बहुत खुशी होगी
the management, I will contribute my 100% for my honesty and hard work. Thank you, sir. Thank you, sir. थैंक यू भावेश। एक दो सवाल करने हैं। Sure, sir. कहाँ के रहने वाले हो? सर मैं अमृतसर पंजाब से रहने वाला था। अमृतसर पंजाब। जी सर। अच्छा, और उधर का माहौल और इधर के माहौल में क्या फर्क है? सर एक्चुअली उधर माहौल तो ज्यादा डिफरेंस नहीं है, लेकिन लैंग्वेज बैरियर्स है उधर। जैसा पंजाब है, पंजाबी ज्यादा है, थोड़ा मेरे को समझने में बहुत मुश्किल है मराठी, लेकिन अभी भी बोल नहीं पाता हूँ, लेकिन मैं समझ आता हूँ। सीए फॉर्म में काम और कॉलेज में काम बहुत टोटल डिफरेंस है। उधर इनकम टैक्स का पूरा 100% इनकम टैक्स और जीएसटी का स्कोप रहता है कि आपको उसी के अराउंड काम करना है। वेंडर्स जो पार्टीज आती हैं, प्रोप्राइटर हो या कंपनी हो, आपको उसकी सिर्फ अकाउंटिंग चेक करनी है। यहाँ पे प्रिपरेशन है, यहाँ पे बुक्स कीपिंग है। उधर बुक्स बनी होती हैं, आपको वो चेकिंग करनी होती है, उस पर रिपोर्ट बनानी पड़ती है। आप पे प्रिपरेशन से आपको डे टू डे वर्किंग करनी पड़ती है। और इनकम टैक्स का डायरेक्टली उधर पूरा 100% रोल है। डायरेक्ट इनकम टैक्स में इनकम टैक्स प्रिपरेशन रहती है, ऑडिटिंग रहती है, वाउचिंग रहती है। टोटल डिफरेंट है सर वर्किंग का। अभी टैक्सेशन जीएसटी टैक्सेशन। तो मेरे मन में ये सवाल है कि कॉलेज में कौन सी डायरेक्ट टैक्सेस है कॉलेज में? सर एजुकेशन में तो एजुकेशन सेक्टर में तो उसको एग्जम्पशन लिस्ट में रखा हुआ है जीएसटी में, लेकिन फिर भी जैसे अभी करंटली हम जीएसटी पे करते हैं, आउटसोर्सिंग पे करते हैं, जीएसटी आउटसोर्सिंग पे करते हैं। और कुछ स्क्रैप सेल्स होती हैं जो प्रॉपर हमारा जो ऑपरेशन, अगर एजुकेशन ऑपरेशन है उस पे सर जीएसटी नहीं आता। जैसे स्क्रैप सेल हो गई है, वो एजुकेशन ऑपरेशन नहीं है, वो अदर रेवेन्यूज हैं, तो उस पे जीएसटी एप्लीकेबल है सर। यहाँ कोई कॉन्ट्रैक्ट होता है, उस पे जीएसटी सर एप्लीकेबल है। आप लोग एक्सपेंडिचर बनाते हैं, उसमें क्या क्या चीजें आप सोचते हैं, क्या करना चाहिए, क्या करना चाहिए, इम्प्रूव करना चाहिए, ऐसा कुछ? सर इनकम एक्सपेंडिचर और पीएनएल दोनों डिफरेंट है। इनकम एक्सपेंडिचर बेसिकली जैसे ट्रस्ट के लिए एप्लीकेबल है। ट्रस्ट हो गई, जो नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइजेशंस होती हैं, ये उनके लिए एप्लीकेबल है। और प्रॉफिट एंड लॉस जो कंपनीज हैं, प्रोप्राइटर्स हैं, जो उनका ट्रेडिंग है, मैन्युफैक्चरिंग है, उनके लिए है। इनकम एंड एक्सपेंडिचर में सर कंप्लीटली हमारा जो रिसीट्स होती हैं, जो डायरेक्ट रिसीट्स होती हैं, वही आता है। और डेप्रिसिएशन हम सर एक्चुअली इनकम ऑर्गेनाइजेशंस को, ट्रस्ट को डेप्रिसिएशन अलाउ नहीं है सर, तो हम डेप्रिसिएशन नहीं लेते हैं, वो राइट बैक कर देते हैं। और लेकिन पीएनएल में डेप्रिसिएशन एक मेजर प्ले करता है रोल, क्योंकि वही पीएनएल को हिलाता है सर। ये फर्क है पीएनएल में और इनकम एक्सपेंडिचर में। और आज के टाइम पे बैलेंस शीट जैसे कंपनी की है, शेड्यूल 3 से बनती है, और आज भी जो अपना इनकम जो ट्रस्ट की बैलेंस शीट है, टेबुलर फॉर्म में बनती है। डेप्रिसिएशन टेयर एंड वेयर जो होता है, घसावट, जो हिंदी में बोलते हैं घसावट, वो होती है सर। क्योंकि जैसे एक लाइफ होती है, हर एक एसिड की एक लाइफ होती है 10 साल 15 साल। तो जैसे जब वो, क्योंकि हम उसको एक्चुअली बुक्स में कैपिटल में दिखाते हैं, एसिड्स में दिखाते हैं, लेकिन जैसे जैसे वो यूज होती है, उसकी घिसावट होती है, तो हमें उसको अपने पीएनएल एज वेल, अपने पीएनएल या अपने इनकम एंड एक्सपेंडिचर में लेके जाना पड़ता है, ताकि क्योंकि वो उस पर भी सर धीरे धीरे वैल्यू कम होती है एसिड्स की, हम यूज कर रहे हैं उसे, तो हमें उसको लेके जाना पड़ता है। वो डेप्रिसिएशन ही वो घिसावट है जो हम उसको पीएनएल में दिखाते हैं। हम उसको दो तरीके से लेते हैं, स्ट्रेट लाइन मेथड से भी ले सकते हैं, WTV से भी ले सकते हैं। WTV में अपने डिफाइंड रेट्स हैं, लेकिन स्ट्रेट लाइन मेथड में हम एक रेट डिसाइड करते हैं, ईयरली हम उस पे वो चार्ज करते रहते हैं। तो तुम एक्सपर्ट हो, थोड़ा एक मिनट मैंने समझो 20 लाख का फ्लैट उसमें डिप्रिसिएशन सर फ्लैट कमर्शियल है या रेजिडेंशियल है? रेजिडेंशियल को सर पर्सनल उस पर डेप्रिसिएशन नहीं लगेगा सर, नहीं मिलेगा। आपका रेजिडेंशियल है सर,
आप अपने खरीदा, अपने पर्सनल यूज के लिए खरीदा। मैंने स्पेशली स्टाफ के लिए किसने लोन लिया होगा उसका और टैक्स हो जाएगा, टैक्सेस कम देना पड़ेगा। वो आपके पर्सनल एसेट है, अपने बिजनेस के लिए नहीं खरीदा, वो अपने पर्सनल अपने यूज के लिए खरीदा सर। और इनकम बिजनेस में आपके हाँ सर, अगर आप बिजनेस में आप करते हो तो प्रेमाइसिस बन जाता है सर, ऑफिशियल प्रेमाइसिस अगर है तो। अपना जो जो बजट वगैरह बनाते हैं सर उसमें कई खर्चे आप लोग करते हैं, कई खर्चे करते हैं। एक बहुत बढ़िया बात है, स्वीट और ये लेके आई है। मैं मैडम को रिक्वेस्ट करूंगा बाद में कुछ बोले दो के लिए, बट अकाउंट्स में दिस उस गाना कहते हैं ना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना, मेहनत अपने लेख की रेखा, कल गए रोटी खातिर की आज अपनी खातिर करना। अशा प्रकारे अकाउंट्स आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसचं काम चालतं आणि जिथे जिथे म्हणतात ना, जिथे कमी तिथे आम्ही जण काम करणारे लोक आहेत. त्यामुळे आजही सिस्टीम बऱ्यापैकी स्ट्रीमलाईन झालेली आहे, सुरळीत चालू आहे. ऑब्विसली काही वेळेला इमर्जन्सी काही ड्युटीज येतात प्रत्येकाकडे आणि काही वेळेला अडचणी निर्माण होतात, काही अडचणी पण जातं की वेळ सोल्युशन हळूहळू सगळ्यांना चांगला सपोर्ट मिळेल. सगळेजण सगळ्यांचं कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे. अकाउंट डिपार्टमेंटचं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफचं एक असा प्लॅटफॉर्म तयार व्हायला पाहिजे की अकाउंट स्टाफ हे एकमेकात मर्ज व्हायला पाहिजे. तर ते खऱ्या अर्थाने बीके बिर्ला कॉलेज चांगल्या लेवलवर फंक्शन चालू आहे. तर आता शीतल चित्र मॅडम म्हणाले 2 मिनिटं बोलते म्हणून मी त्यांना 2 मिनिटं बोलावं. मेरे को तो कुछ नहीं। शीतल चित्र मॅडम Hello. Hello, sir. Am I audible? जोशी सर. हाँ सर, हाँ मॅडम. ऐकू येतोय ना माझा आवाज? हो येतोय. Okay. So thank you for giving me this opportunity to speak today. With Bhavesh, I have not had too many interactions, but for Shubham, he is like our go-to person anytime we have any kind of problems with our Wi-Fi network or computers. Even when it comes to our own computers given for the department or our personal laptops, if they stop working, we like panic mode, Shubham kuthe tu? And he personally will come or he'll send somebody and get it fixed. So आमच्यासाठी शुभम हा खूप महत्वाचा आहे. फक्त तो खूप जास्त बिझी आहे, त्यामुळे थोडासा वेळ आमच्यासाठी नक्की काढ शुभम. आणि तुझी टीम अजून तुला स्ट्रॉंग करायला लागेल. आहे तुझ्याकडे टीम आहे, पण ते सगळ्या गोष्टींना अजून सगळ्यांना ओळखत नाहीत, सगळीकडे धावत नाहीत तुझ्यासारखे. त्यामुळे तुला तुझी टीम जास्त स्ट्रॉंग करायला लागणार आहे. And Bhavesh, I would like to interact more with you as जशी कामं वाढत जातील तशी तुझ्या बरोबर पण इंटरॅक्शन वाढेल. So I would like to know you more and better and all the best. Thank you. आणि बीके बिर्ला फॅमिली, आपल्याकडे असं काही नसतं की हे डिपार्टमेंट पूर्ण वेगळं, ते डिपार्टमेंट पूर्ण वेगळं. असं वॉटर टाईट कंपार्टमेंट्स मध्ये आपण कधीच कामं करत नाही. त्याच्यामुळे सगळे एकत्र आणि एकमेकांसाठी अशीच कामं होतात.
So wish you all the best for both of you. Thank Both you. have a very long and a very bright career ahead. So all my best wishes to both of you. Thank you. Thank you, madam. Thank you, madam. Thank you, madam. Full Bande. Full Bande. हॅलो हॅलो, हा, बोला. येतोय आवाज सर? Yes. हॅलो, Yes. येतोय येतोय? येतोय सर, येतोय. येतोय. सर्वप्रथम शुभम डांगे बद्दल मी 2 शब्द बोलू इच्छितो. शुभम फार मेहनती मुलगा आहे आणि शुभमनी आपलं एक्सप्रेशन मांडताना एक सुरुवातीला 3 लाईनी बोलल्या होत्या, त्या मी रिपीट करू इच्छितो. आणि शुभम म्हणजे खूप काय म्हणता येईल आपल्याला, एकदम टू द पॉइंट आणि क्रिस्प ज्याला आपण म्हणतो बोलला की डायरेक्टर सरांचं अनुभव, अविनाश सरांचं पेशन्स आणि जोशी सरांची ऍडजस्टमेंट. आई म्हणजे खूप आवडलं मला आहे लाईन्स, आणि खूप छान रित्या तू एक्सप्रेशन्स मांडले आपले. आणि बऱ्यापैकी शुभमशी आमचा कॉन्टॅक्ट असतो, कारण शुभमचं बसणं अकाउंट ऑफिसमध्येच आहे. बऱ्याच वेळा काही ना काही चालू असतं की शुभम याचं बिल आलं नाही, त्याचं बिल आलं नाही, हो सर लगेच देतो मी, लगेच आणतो. किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल की बाबा बघ रे जरा काय झालं ते, लगेच तो रिझॉल्व्ह करतो येऊन स्वतः व्यक्तिगत रूपाने की सर याच्यामध्ये असं करावं लागेल, तसं करावं लागेल. किंवा असं टॅलीमध्ये पण बऱ्याच वेळा आम्हाला तो त्याचं हेल्प सपोर्ट भेटतो बऱ्याच वेळा, काय नाही. पण शीतल चित्रे मॅडम म्हणाले त्याप्रमाणेच आय वुड सजेस्ट, तो आहे पण तो बिझी असतो का बिझी राहायचा प्रयत्न करतो हे मला माहिती नाही, बट येस त्याच्यावर आहे, लोड आहे. तर तुझ्या खाली जी व्यक्ती आहेत, माणसं आहेत, त्यांना अजून डेव्हलप कर शुभम. किंवा जोशी सरांनी माझी विनंती की काय थोडंसं शुभमच्या वर काय करता येईल, म्हणजे त्याच्या खालती कोणाला अजून हे करता येईल का, कारण कॉलेज वाढत चाललंय त्यामुळे त्याच्यावरही लोड आहे असं नाहीये. तर थोडंसं, आणि IT इज मोस्ट इम्पॉर्टंट नावडेज. तर असं मी शुभम बद्दल सांगू इच्छितो. बट येस, यू हॅव अ ब्राईट फ्युचर अँड ऑल द बेस्ट शुभम. भावेश बद्दल सांगायचं म्हटलं तर भावेश आणि मी म्हणजे अकाउंट्स ऑफिस में काम करत असताना, अकाउंट ऑफिस में काम करते समय भावेश के साथ का अनुभव मेरा बहुत अच्छा अनुभव है. एक अनुभव मैं जरूर यहाँ पे सब लोगों के साथ शेयर करना चाहूंगा. वो अनुभव कुछ इस प्रकार है कि कुछ एक दिन एक अर्जेंट इमरजेंसी पेमेंट करना था हमको. शाम के 7, 7:30 हो चुके थे. हम लोग ऑफिस से घर गए और घर जाने के बाद फिर कुछ फोन आया कि ऐसा ऐसा कुछ एक पेमेंट करना है. तो जैसे ही मुझे फोन आया तो मुझे मतलब बोला कि मुझे कोई तो साथ में चाहिए. तो मैंने भावेश को बोला कि भावेश ऐसा ऐसा आपने करना है. भावेश बोला यस सर, मैं आ जाता हूँ अभी. तो ही विदाउट कुछ सोचे, विदाउट कुछ एक भी सेकंड बिना सोचे समझे उसने सर बोला कि हाँ सर मैं आ रहा हूँ करके. तो इससे उसकी तत्परता और उसकी जो काम करने की इच्छा शक्ति है, इसके बारे में अपने को पता चलता है. और डेफिनेटली भावेश एक बहुत मेहनती और ईमानदार स्टाफ है. बहुत डिफिकल्ट होता है आज के लोगों में, आज की डेट में ईमानदार लोग और अच्छे इंटीग्रल लोगों के साथ काम करना, उनके साथ अपना काम शेयर करना, उनके साथ अपने अनुभव शेयर करना, अपने वर्किंग्स को शेयर करना, क्योंकि कई चीजें अकाउंट्स की काफी क्रिटिकल होती है. तो उस टाइम पे और अदर कंप्यूटर्स उनकी हमको जरूरत पड़ती है. और कंप्यूटर्स टेक से अभी भी भावेश काफी ज्यादा है, टेक्नोलॉजी वगैरह की उसको काफी ज्यादा आइडिया है, नॉलेज है. तो ही इज ओवरऑल, इतना बोल सकता हूँ, इज ओवरऑल अ गुड पैकेज. तो आई विश ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू Thank you, sir. and for their what can say, a bright future, and you have a long journey to go. Thank you. God bless you. Thank you, sir. Thank you so much, sir. Thank you so much. Thank you, Amol. Thank you, Amol. Thank you, sir. You said IT section. You said IT section. IT. IT. IT that reminds IT me. that reminds me, शिकत असताना शिकत I section, असताना I section, सगळे B असे होते. section वगैरे सगळे असे होते.
त्याचा अर्थ मला आता खरं आई जोडल्यानंतर कळला सोडल्यानंतर कळला काय होतंय ते. की काय होतंय ते. काय थँक्यू. थँक्यू. Now I Now I request director Director sir on this. to speak on this. Director sir, please. Sir, please. Director sir. Director sir. बाकी बस फोटो लगा दो। फोटो तो अटैचमेंट में हाँ इसमें बस नहीं आएगा। बस वो कागज बना दो, मैं अभी देखता हूँ घर में मिलते हैं। हेलो। हाँ नमस्कार सर। हेलो। हाँ सर, आता ऐकू येतंय. अच्छा अच्छा. That is very good, Mr. B.D. Joshi. We listened to Mr. Shubham Dange and Mr. Bhavesh. Both were very brief and crisp but that is true. IT वाले पण कमी बोलतात आणि फायनान्स वाले पण फिगर मध्येच असतात. शीतल चित्रे was steady. One maintenance, AMC, net like everyone, but solution. Try to work on it. So सर आवाज ब्रेक होतोय. why it is breaking? Is it breaking now? नाही बरोबर येतं. नाही बरोबर. कडे काही इश्यू होता, आता शुभमनी काही केला मग हे बंद झालं, इकडे पण येत होता. So it is very good and I am very happy. एक दोन जण काही असतील, मग असं काही जास्ती मोठी टीम नाही आहे. Thank you, sir. Same way, Bhavesh is also a new colleague and young ounce. So we appreciate both. Our best wishes, keep it up. Thank you, sir. How that backlog has to be just complete holding. Choose our results. Effort. And with this note, thank you very much. Colleagues and additional young family members. Very good. Thank you. थँक्यू सर. एक महत्वाची गोष्ट नमूद करावीच वाटते. परत जेवढ्या नॉन टीचिंग स्टाफ दिलेली आहे त्यामध्ये आम्हाला अशी अपेक्षा होती कोणी जास्त वेळ बोलू शकतात, पण प्रत्येक जण चांगल्या रीतीने आपले मत व्यक्त केलेलं आहे त्यांनी आणि त्यांनी त्यांची
शक्ती किती आहे, म्हणजे बोलण्याची, नुसतं बोलण्याची शक्ती नाही, कामाची पण शक्ती आहे, कामाचा व्याप ते कशा प्रकारे हँडल करत आहेत किंवा सांभाळत आहेत, हेही त्यांनी प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या मनोगतामध्ये व्यक्त केलेलं आहे. त्यांना येणाऱ्या डिफिकल्टीज त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून वस्तुस्थिती लोकांसमोर येईल. ऍक्च्युअली काय प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात काम करत असताना. जसं शुभमने सांगितलं की काही पीसी आउटडेटेड झालेले आहेत, त्याच्यामुळे किती जरी प्रयत्न केला तरी त्याच्यावर सोल्युशन निघू शकत नाही. अशा प्रकारचे काही ट्रिव्हियल केसेस आहेत ज्याच्यामध्ये काही वेळेला सोल्युशन मिळत नाही. डेफिनेटली त्यावेळेला ते अप्रोच करतात मॅनेजमेंटकडे, म्हणजे एकतर IT डिपार्टमेंट किंवा प्रिन्सिपल डायरेक्टर वगैरे यांच्याकडे, आणि सोल्युशन काढायचा प्रयत्न करतात. दुसरी गोष्ट म्हणजे इंटरनेटच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर एअरटेल, नंतर टाटा आहे, अजून वोडाफोन आहे, सगळ्या नेटवर्कच्या बाबतीमध्ये आपला पण अनुभव आहे की बऱ्याचदा आपलं इंटरनेट मोबाईलवरच चालत नाही आणि सेमच नेटवर्क आपल्याला शेअर केलेलं असतं. त्यामुळे कदाचित काही डिफिकल्टीज त्या लाईन मधल्या पण आहेत. हे जरी त्यांनी दिलं असेल की तुमचा अपटाईम 100% असेल, 99.5% असेल, तरी पण फायबर केबल तुटणे किंवा इतर काही प्रॉब्लेम्स, मायनर किंवा मेजर प्रॉब्लेम्स हेही असू शकतात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डायरेक्टर सर. थँक्यू चित्र बंडे फॉर युअर व्हॅल्युएबल रिस्पॉन्स टू दिस. तुम्ही त्यांचं मनोगत व्यक्त केलं या दोघांनी, आणि डायरेक्टर सर आणि त्यांना उत्तेजना पण दिलेली आहे की तुम्ही अशा प्रकारे काम करत राहा. थँक्यू सर. सर फोटो एक घ्यायचा आहे ना. अमोल आणि स्वप्न मॅडम, शीतल मॅडम, हा